सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। विहामांडवा येथील बाजारपेठेतील मरकज मस्जिद येथील रस्त्यावर गटारीचे पाणी साचल्यामुळे येथे नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांना या दुर्गंधीयुक्त गटार नालीच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे। या बाबतीत येथील नागरिकांकडून याविषयी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली, मात्र कोणतीही विशेष दखल ग्रामपंचायतकडून अद्याप घेण्यात आली नाही। त्यामुळे येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या भागातील गटार नालीची सफाई अनेक वर्षापासून करण्यात आली नाही, त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे। याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे। या बाबतीत लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालयाने या ठिकाणी भूमिगत गटारीची व्यवस्था करावी व नागरिकाची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे। दखनी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीर भाई विहामांडवा। गटाराबद्दल आम्ही सरपंचाला सांगितलं, उपसरपंचाला सांगितलं, ग्रामपंचायत सदस्याला सांगितलं काही इथं गटार नाली तुंबलेली आहे, तेवढं 2 नाळ्या बदलून द्या। आम्ही वारंवार सांगून सुद्धा ते ऐकत नाही। इथं पाण्याचा असं प्रॉब्लेम आहे की इथं पाणी एकदम रस्त्यावर येतो। इथं नमाजला जाताना तिथं मोटरसायकल वगैरे जाते, तर नमाजला जाताना लोकांच्या अंगावर उडतं पाणी काही, मग त्याच्यामुळं लोक वापस जातात नमाज न पडता, कपडे बदलून यावं लागतात। ग्रामपंचायतला की लय सांगितलं, वारंवार सांगून सुद्धा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, भावी, माजी, आजी सगळ्याला सांगून टाकलं, पण ते इथं काही असं लक्ष देत नाही जास्त करून। सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य।